सावनेर तालुका में बाबा ताजुद्दीन के मशहूर तीर्थ स्थल के पास बहने वाली कन्हान नदी के डोह में अब तक सैकड़ों लोगों की जान जा चुकी है। कन्हान नदी में पड़े उक्त जानलेवा डोह को पाटने हेतु हित ज्योति आधार फाउंडेशन की ओर से क्षेत्र के विधायक डॉक्टर आशीष देशमुख को लिखित ज्ञापन सौंप कर गड्ढों को भरने की मांग की गई, ताकि भविष्य में कन्हान नदी के गड्ढों में किसी की जनहानि न हो। इस गंभीर विषय पर विधायक आशीष देशमुख ने तुरंत संज्ञान लेकर सकारात्मक कदम उठाते हुए सावनेर उपविभागीय अधिकारी, जल संधारण विभाग व अन्य संबंधित विभागों से बात कर कदम उठाने के दिशा निर्देश दिए। इस मौके पर हित ज्योति आधार फाउंडेशन के संस्थापक हितेश बंसोड़, युवा समाज सेवी भूषण कुबड़े, सावनेर तालुका मराठी पत्रकार संघ के अध्यक्ष किशोर धुंडेले, जलतारा संयोजक मदन डाहके, निखिल पोटभरे, राजा फुले आदि मुख्य रूप से मौजूद थे। हम आए हुए हैं सावनेर तहसील के वाकी दरबार स्थित कन्हान नदी के उस डोह में जहां अब तक न जाने कितनी जानें चली गई है। मैं कैमरामैन से कहूंगा कि ये डोह दिखाया जाए, थोड़ा पास में जाके देखेंगे। ये डोह है, यहाँ एकदम शांत पानी दिखता है और जैसा जैसा हम गहराई में जाएंगे वैसा वैसा ये और गहरा होता जाता है। तो यहाँ आने वाले नदी में नहाने से खुद को रोक नहीं पाते और अपनी जान यहाँ गवा देते हैं। यहाँ आज तक न जाने कितनी सैकड़ों जाने गई हैं। इस संदर्भ में हित ज्योति आधार फाउंडेशन और सेवेकरी परिवार ने क्षेत्र के विधायक आशीष बाबू देशमुख को एक ज्ञापन दिया है, जिसके अंदर में उन्होंने मांग की है कि ये जो डोह है इसे पत्थरों से पूरी तरह से पूर दिया जाए, ताकि आगे में जो होने वाली जीवित हानि है उसे बचाई जाए। हमारे साथ में कुछ समाज सेवी हैं, हम उनसे भी जानना चाहेंगे कि आपका क्या कहना है, और हमारे साथ में सारी जो टीम है उनसे हम बात करेंगे और देखेंगे कि ये एक जो इतना महत्वपूर्ण विषय है जिसके ऊपर में क्षेत्र के विधायक आशीष बाबू देशमुख ने आश्वस्त किया है कि संबंधित विभागों से बात करके इस जो डोह है, जानलेवा जो डोह है, इसे हम पाटने की कोशिश करेंगे। हमारे साथ हैं समाज सेवी ही भूषण कुबड़े। हम उनसे जानना चाहेंगे कि ये जो परिस्थिति बन के आती है यहाँ पे, तो किस प्रकार से आप इस दुर्घटनाओं को देखते हैं और इसमें से लोगों की जान बचाने का आपका जो प्रयास है ये कितपत सफल होगा? वाकीमध्ये स्थित या कन्हान नदीचं सावनेरात नाही, वाकीमध्ये नाही, तर अख्ख्या नागपूर जिल्ह्यामध्ये फेमस आहे की या डोहाने म्हणजे कित्येक जीव गेले। हे इथल्या हितेश भाऊ इथं ॲम्ब्युलन्सचं काम करते, इथं सोशल सर्व्हिसचं काम करते, त्याने इथून कित्येक जीव नेले हे त्यालाही नेले हे त्यालाही आठवत नसेल, एवढा घटना इथे घडतात। पावसाळ्या तोंडावर लोक काय होते की आजूबाजूच्या परिसरात लोक इथे एक एन्जॉय करायला किंवा आंघोळ करायला येतात, पण त्यांना या गोष्टीची कल्पना असूनही ते लोक सुद्धा इथे येतात। म्हणून हर वर्षी होणाऱ्या घटनांपासून आपण काहीतरी थोडंसं हे घेऊन पुढाकार घेऊन यावर्षी माननीय आमदार साहेबांना आता निवेदन दिलं आणि इथला जो डोहा आहे, ज्या डोहाचा प्रवाह इथून या दगडामुळे घुमून असा होऊन तो प्रवाह असा येते आणि वॉटरफ्लो जो आहे तो रूट होऊन आल्यामुळे इथं एक्स्ट्रा वॉटरफ्लो या परिसरात येतात आणि इथे याच परिसरात न जाणे शेकडो जीव या अगोदर गेले आहे। म्हणून हा डोहाचा वॉटरफ्लो जो आहे तो हे जे भरातले दगड आहे, हे दगड जर आपण लेवल केले आणि हा वॉटरफ्लो मेंटेन केला तर इथे पाणी येणार नाही, इथे डोह निर्माण होणार नाही आणि त्याच्यामुळे पुढील ज्या घटना आहे त्या आपण कमी करू शकतो, सावरू शकतो। त्याच्यावर आम्हाला काम करायचं होतं आणि म्हणून आम्ही माननीय आशीष देशमुख आपले सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार यांना आज निवेदन दिलं आणि त्यांनी प्रशासनाला आदेश दिले, समोरील कारवाई लवकरच आम्ही करू असे त्यांनी आश्वासने दिले। माझं म्हणणं हे आहे की वाकी हा डोह आहे आणि ते डोहाला येणार तरुण तरुणी आहे। पाणी पाहून त्यांना त्यांचा मोह आवरता येत नाही, पण पाण्याच्या खालीमध्ये जेव्हा जातात तेव्हा त्या पाण्याचा अंदाज येत नाही आणि ते या डोहाच्या अंदर ज्या कपारी बनल्या आहेत त्या कपारीमध्ये उतरत जातात आणि ते स्वतःचा जीव वाचवण्याचा बरेच प्रयत्न करतात, पण ते स्वतःचा जीव वाचवू नाही शकत। आजपर्यंत इथे 100च्या वर लोकांचे जीव गेलेले आहेत। मीच 20-30 लोकांना आतापर्यंत इथून बॉड्या त्यांच्या घेऊन जाताना मला खूप जास्त दुःख होत आहे। आज आम्ही आमचे आमदार आशीष बाबू देशमुख यांना भेटलो, त्यांनी सांगितलं की आता उन्हाळा असल्यामुळे इथं उपाययोजना करणं सोपं जाणार। त्यांनी तसे आदेश सावनेरचे एसडीएम साहेब आणि इतर प्रशासनाला दिलेले आहे आणि लवकरच आश्वासन पूर्ण करतील अशी मी अपेक्षा करतो।